ऐका ना, जेवण आणलं आहे, जेवून घ्या बरं. बरं, आज जेवणासाठी काय बनवलं आहे? तुमच्यासाठी कुरकुरीत भेंडी बनवली आहे, तुम्हाला आवडते ना? हो बरोबर. अरे राधिका, तू मला आज खूप आनंद दिलास. किती सुगंध आहे, मला ते खायला खूप आवडेल. आता तू फक्त बघतच राहशील की जेवण वाढशील. तू पण ये जेवायला. नाही, मी नंतर जेवेन. अरे नंतर नको, माझ्यासोबतच जेवायला ये. श्यामच्या बोलण्यावर राधिकानेही जेवायला सुरुवात केली. श्याम आणि राधिकाचे लग्न 5 वर्षापूर्वी झाले होते. ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. श्याम शेतकरी होता आणि शेती करून आपला उदरनिर्वाह करत असे. श्याम दिवसभर त्याच्या शेतात काम करायचा आणि राधिका घर सांभाळायची. जेवण झाल्यावर राधिका श्यामकडे पाहत राहिली. अरे काय झालं, तू माझ्याकडे असं का पाहत आहेस? मला दिसतंय की तू खूप कष्ट करतोस आणि तुझ्या कष्टाचं फळ कोणीतरी दुसऱ्याने हिरावून घेतलंय. बरं, तू सरपंचाबद्दल बोलत आहेस का? सरपंचांबद्दल बोलत नाहीये मी, त्या किशन बद्दल बोलत आहे. तू दिवसभर कष्ट करतोस आणि सगळा नफा तो घेतो. मग मी त्यात काय करू? मी शेती सोडून त्या किशन सारखं भाजीपाला विकायला सुरुवात करू का? तेच तर मी सांगते, मी तुम्हाला मदत करेन. तू स्वतः भाजीपाला विकू शकतोस. मला एक गोष्ट सांग, यावेळी किशनने तुझ्याकडून टोमॅटो कोणत्या किमतीला विकत घेतले? त्याने 5 रुपयांनी 50 किलो टोमॅटो विकत घेतले. अरे देवा, तुम्हाला माहिती आहे का सध्या बाजारात टोमॅटोची किंमत काय आहे? तो तुमचे टोमॅटो बाजारात 5 पट किमतीला विकत आहे. पण मला दुकान कसे चालवायचं ते माहीत नाही ना. तुला दुकान चालवायला कोण सांगत आहे? फक्त भाजीपाला घेऊन बाजारात जा. लोक स्वतःहून भाजीपाला खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे येतील. ठीक आहे, आपण याबद्दल नंतर बोलू. आता तू घरी जा. राधिका जेवणाचा डब्बा घेऊन घरी गेली. पण ती गेल्यावर श्याम बराच वेळ तिच्या शब्दांवर विचार करत राहिला. राधिकाने बरोबर सांगितले होते. पण नंतर श्यामला सरपंच सूरजमल आठवले, जो खूप उद्धट आणि लोभी माणूस होता. खरं तर श्यामच्या वडिलांनी अनेक वर्षांपूर्वी त्याच्या वाईट काळात सूरजमलकडून कर्ज घेतले होते, ज्याच्या बदल्यात श्यामचे अर्धे शेत अजूनही सरपंचांकडे गहाण होते. श्याम त्या शेतात शेती करू शकत नव्हता. सरपंचाचे लोक तिथे शेती करायचे. श्यामला त्याची जमीन परत मिळवायची होती, पण सरपंचाकडून ती सोडवण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणून तो दर महिन्याला सरपंचांना हप्ता म्हणून काही रक्कम देत असे. नंतर पुढच्या महिन्यात, भाऊ, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. हो भाऊ, सांगा ना मला. मी एक शेतकरी आहे. मी विचार करत आहे की उद्यापासून मी स्वतःहून माझ्या भाज्या इथे विकायला सुरुवात करेन. हा, चांगली कल्पना आहे. पण यासाठी तुम्हाला सरपंचजींना विचारावं लागेल आणि त्यांनाही इथे कर भरावा लागेल. पण तो कशासाठी? अरे, हा संपूर्ण प्लॅटफॉर्म जो तुम्ही पाहत आहात, ज्यावर सर्वजण वस्तू विकत आहेत, प्रत्यक्षात तो सरपंचांच्या शेतात बांधलेला आहे आणि त्याने हा प्लॅटफॉर्म बांधून दिला आहे. ही आपली मजबुरी आहे. म्हणूनच आपल्या सर्वांना इथे बसावे लागते. आपल्याला त्या सरपंचाला दररोज 50 रुपये द्यावे लागतात आणि जर आपण हे पैसे दिले नाहीत तर त्याचे गुंड येऊन आपल्याला मारहाण करू लागतात. अरे, हा खूप मोठा अन्याय आहे भाऊ. हे खरे आहे, पण आपण काय करू शकतो? तुम्ही बिशामपूरला जा. तुम्ही तिथे जाऊन तुमचा भाजीपाला विकू शकता. तिथे अशी कोणतीही समस्या नाही. माझी एक मैत्रीण तिथे राहते. तिचा नवरा गोलगप्पाचा गाडी लावतो. त्याला कोणताही कर भरावा लागत नाही. बरं, जर असं असेल तर ठीक आहे. पण एक समस्या आहे. विष्णुपुराला जाण्यासाठी रस्ता नाही. मग मी तिथे रोज कसा जाऊ? रस्ता नाही, पण नदी आहे. बघा, आपली गावे नदीच्या काठावर वसलेली आहेत. विष्णुपुरा देखील त्याच नदीच्या पलीकडे वसलेला आहे. आता तिथे जाण्यासाठी तुम्हाला फक्त एक होडी बांधावी लागेल आणि ती चालवण्याचा खर्चही नाही. दुसऱ्या दिवसापासून श्याम होडी बनवायला घेतो. थोड्याच दिवसात त्याची होडी बनून तयार होते. दुसऱ्या दिवसांपासून श्याम त्याच्या होडीत भाज्या घेऊन विष्णुपुराला जाऊ लागला. तो तिथे जाऊन भाज्या विकायचा. विष्णुपुराच्या लोकांनाही त्याच्या भाज्या आवडायच्या, कारण त्या भाज्या थेट शेतातून आणल्या जायच्या. त्यासोबतच श्याम भाज्यांसाठी वाजवी किंमत आकारत असे. त्यामुळे अशा प्रकारे श्याम आणि
दिवस चांगले जाऊ लागले. मग असेच काही दिवसानंतर श्याम सरपंचांजवळ गेला. राम राम सरपंचजी. हा शामू आलास? मी ऐकलंय की आजकाल तू मोठ्या नोटा छापत आहेस. सरपंचजी, कुठे मी आणि नोटा, मी फक्त 2 पैसे वाचू शकतो. हा या महिन्याचा हप्ता आहे. मी जरा जात आहे, मला थोडी घाई आहे. थांब, कुठे घाईत चाललास? तू छान तुझा मेंदू वापरला आहेस. कर भरायचं टेन्शन नाही म्हणून. जे तुझ्या वडिलांनी माझ्याकडून कर्ज घेतले होते आता ते परत परत कर. जी सरपंचजी, हा त्याचाच हप्ता आहे. पण मला माझे सर्व पैसे एकाच वेळी परत कर, नाहीतर तुमची थकबाकी माझ्या नावावर ट्रान्सफर कर, समजले? पण सरपंचजी, मी एवढे पैसे कुठून आणू? नाही, त्याचं काही नाही. मी तुला फक्त 1 दिवसाचा वेळ देत आहे. जा आणि पैशांची व्यवस्था कर, नाहीतर तुमचे शेत माझ्या नावावर कर, समजलं का? खरं तर सूरजमल श्यामवर रागावला होता. श्याम त्याच्या बाजारात भाजीपाला विकत नव्हता. या गोष्टीने तो नाराज होता, म्हणून तो त्याला त्रास देत होता. जेव्हा श्यामला उपाय सुचत नव्हता तेव्हा त्याने गहाण ठेवलेल्या शेताचा अर्धा भाग सरपंचांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी श्याम सरपंचांजवळ पोहोचला. सरपंचजी, मी एवढं मोठं कर्ज फेडू शकणार नाही, म्हणून मी माझ्या जमिनीचा तुकडा तुमच्या नावावर करायचं ठरवलं. तर ठीक आहे, मग उद्या आपण सकाळी कोर्टात जाऊ. आणि संध्याकाळ होताच अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसामुळे गावात पूर आले आणि पुराने लोक त्रस्त होऊ लागले. काही घरात पिण्याचे पाणी शिल्लक राहिले नाही, तर काही घरात धान्य संपले. अशा परिस्थितीत श्याम हा एकमेव व्यक्ती होता ज्याने सर्वांना मदत करण्याचा विचार केला. होडीच्या मदतीने तो सर्वांना आवश्यक असलेल्या वस्तू पोहोचवत होता. सर्वजण श्यामची प्रशंसा करत होते. आणि हे काय झालं? अरे, ऐकले का? सरपंचांच्या घराची भिंत पडली आहे. पावसाचे सर्व पाणी त्यांच्या घरात शिरले आहे. शांता सांगत होती की बाकीचे लोक वेळेवर बाहेर आले आहेत, पण सरपंच त्यांच्या नातवांसह घरात अडकला आहे. मी जायलाच हवं, मला जायलाच हवे. असं म्हणत श्यामने त्याची होडी वेगाने चालवली. तो गेला आणि पाहिले की खरंच सरपंच त्यांच्या नातवाला खांद्यावर घेऊन पाण्यात बुडालेला होता. तो ओरडत होता आणि मदत मागत होता. पुराचे पाणी त्याच्या मानेपर्यंत येत होते, पण श्याम लगेच त्याची होडी घेऊन सरपंचांच्या घरी गेला आणि सरपंच आणि त्याच्या नातवाला त्याच्या होडीत बसून बाहेर काढले. 3 दिवस पाऊस चालू असल्यामुळे सरपंच आणि त्यांचा नातू श्यामच्या घराच्या छतावर राहिले. जेव्हा पाण्याची पातळी थोडी कमी झाली तेव्हा श्यामने सरपंचांना सांगितलं, सरपंचजी, आता पाणी कमी झालंय, आज आपण कोर्टात जाऊया. नाही श्याम, आज तू आमचा जीव वाचवला आहेस, माझ्या नातवाचा आणि माझा. म्हणून मी तुझं सगळं कर्ज माफ केलं आणि तुझी जमीन आता तुझी झाली. हे ऐकून श्यामला आणि राधिकाला खूप आनंद होतो आणि